बुलडाण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हजारो जनावरांसोबत मोर्चा काढलेला आहे। तर संताप मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलाय। मोर्चामध्ये हजारो जनावरांसह स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झालेत। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी या मोर्चामध्ये करण्यात येते। दुष्काळी मदतीसाठी स्वाभिमानीचा मोर्चा संग्रामपूर तहसील कार्यालयामध्ये हजारो जनावरांसह दाखल झालेला आहे। तर मोर्चामध्ये सहभागी हजारो जनावरांमुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। बुलडाण्यातली ही बातमी आहे। शेकडो जनावरांसह संताप मोर्चा काढण्यात आलेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हजारो जनावर या संताप मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर स्वाभिमानीचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे। हजारो जनावरांना मोर्चामध्ये रस्त्यावर उतरवत या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून संताप मोर्चा काढण्यात आलेला आहे बुलडाण्यामध्ये आणि शेकडो जनावरांसह हा संताप मोर्चा इथं धडकलेला आहे। तर या वेळेला सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात येते स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनावर रस्त्यावर उतरल्याने सगळीकडे जनावर दिसून येत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी एकच खळबळ उडालेली आहे। तर जनावरांचा मोर्चामध्ये हा संताप आपल्याला जनावरांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। हजारो जनावर या संताप मोर्चात सहभागी झालेली आहेत। या जनावरांना संताप मोर्चात उतरवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते देखील इथं या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येते। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अशा प्रकारच्या घोषणा करण्यात येत आहेत। तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकलेला आहे। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आज लाखो जनावरे घेऊन प्रचंड शेतकरी या संताप मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। वास्तविक पाहता यावर्षी प्रचंड मोठा दुष्काळ पडला। गुराढोरांना चारा नाही, पिण्याला पाणी नाही, बेरोजगारी वाढली, तरुणाच्या हाताला कमधंदा नाही, उद्योग उभा करा तर बँका कर्ज देत नाही आणि या जिल्ह्यामध्ये महिंद्रा फायनान्सने शेतकऱ्याकडून सक्तीची वसुली करण्याकरता बाहेर जिल्ह्यातून गुंड बोलवून भाड्यानं गुंड आणून या शेतकऱ्यांच्या दारामध्ये हदोस घातलेला आहे। जर का 4 दिवसामध्ये सरकारनं या संताप मोर्चाची दखल घेतली नाही तर आज स्वाभिमानी शेतकरी संघटना शांततेच्या मार्गाने रस्त्यावर आले, परंतु 26 जानेवारीपासून हा हजारो शेतकरी नक्षलवाद्याच्या रूपाने रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावं।